नमस्कार मंडळी, हे पहा आपला जम्बो केशर झाडालाच पिकल्यात। जम्बो केशर हे आपल्या केशरला लागलेले फळ आहेत। हे आपले नारळ, एक झाड एक नारळ, हा ही जम्बो केशर आहे। परत ह्याच्यानंतर परत नारळ आहे। हे नारळाला फुले लागलेली आहेत। हे जम्बो केशर, खूप मोठे मोठे आंबे आहेत। आज आपल्याला केशरचे आंबे काढायचेत। ज्या झाडांना पाड लागलाय ते आपल्याला काढायचेत। परत हे एक आंब्याचं झाड आणि हे परत नारळाचं झाड। तर अशा प्रकारे आम्ही या बांधावर, शेताच्या बांधावर लावलेली झाडं आहेत ही सगळी केशरची। हे पहा, पूर्ण शेताच्या बांधावर आम्ही झाडं लावलेत। त्या दोन नारळाच्या मध्ये एक चिक्कू, परत एक आंबा एक नारळ असे। ही आपली केशरची बाग। हे पहा, झाडालाच पाड लागलेत। हे आहे दुसरं नारळाचं झाड, यालाही फुलं लागल्यात। अक्षरशः खाली टेकल्यात कैऱ्या। त्याच्यामध्ये आम्ही हे दोन पेरूची झाडं लावलेली आहेत, तैवान पिंक। पहा, पेरूला पण भरपूर असे पेरू लागलेत। ही आपली केशर आंब्याची बाग आणि इथं सोनपरी। हे घराच्या शेजारी आहेत, हे सगळे सोनपरी नवीन तयार केलेत आम्ही। सोनपरीची झाडं, सोनपरीच्या 3 झाडाला कैऱ्या लागल्यात। हे पहा केशर, किती मोठे मोठे आंबे आहेत। हे पहा, झाडाला पाड लागलेत। हे लोणच्यासाठीचा छोटा आंबा आहे, पण तो आंबट नाही, खूपच जास्त गोड आहे।
हे पहा, म्हणजे लोणच्यासाठी म्हणाल तर थोडीशी आंबट कैरी हवी, पण ते आंबट नाही, गोड आहेत. खूप गोड. असे कागद लावले होते मी, उन्हाने खराब होत आहेत. कपाट खूप छोटी झाड आहेत, तरी त्याला असे भरपूर कैऱ्या. हे बांधाच्या खालच्या साईडला ही नवीन झाडं तयार केल्यात परत. हे 4 वर्षाचं झाड आहे. त्याच्यामध्ये थोडीशी जागा असल्यामुळं ही छोटी परत याला कोळीवर कलम करायचे. हा जम्बो केसर आहे, पण याला अजून वाढ लागलेला नाही आहे, त्यामुळे याचे काय आपण आंबे काढणार नाही आहे. आपण याचे आंबे काढू आता. का कोकाच्यात गया? तर अशा प्रकारे आपण केशर आंबे काढलेले आहेत आज, भरपूर असे.